स्वाभिमान, महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात पहिले ज्याचे स्थान, मराठ्यांचा जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचे स्वप्न देखणे उद्यास आले, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. भार मुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे, स्वराज्य संकल्प क्षमजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यातून पाणी आणि अंगावर शार आल्याशिवाय राहत नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचे फक्त रक्षणच नाही केले, तर पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याला 10 पटीने वाढवले असे ते शंभूराजे. म्हणतात ना नियतीचे मालिकपणा, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. म्हणूनच तर नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीपाला उजळू. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधकाचे कार्य करणारे संत तुकोबाराय, शब्द हे शास्त्र समजून विश्वप्रतीच्या अभंगातून समाज प्रबोधन घडवून आणणारे संत नामदेवराय, दिवसभर हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करायचे आणि संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे डोके स्वच्छ करायचे, असे काम ज्यांनी केले ते म्हणजे संत गाडगे बाबा. शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर पद्मवीर भाऊराव पाटील, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आज मुलीला शिक्षण मिळाले. माझ्यासारखी सामान्य मुलगी आज इथे बोलू शकते की आमच्या सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, ज्यांनी प्रदान केलेल्या राज्यघटनेच्या जोरावर आज सगळ्या देशाचा राज्यकारभार चालतोय, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः या सर्व महामानवांना मी अभिवादन करते. आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, काही क्षण विसरू म्हणता विसरता येत नाही, आणि असाच तो आजचा क्षण आहे. 16व्या शतकात आजच्याच दिवशी एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा